राष्ट्रीय काँग्रेस कमिटीने अदानी घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी ईडी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचे आदेश दिलेले आहेत। त्या अनुषंगाने मुंबई काँग्रेसतर्फे गुरुवार दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी ईडी कार्यालय कैसर ए हिंद बिल्डिंग करीमभाई रोड ब्लाड इस्टेट फोर्ट मुंबई येथे धडक मोर्चा मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ईडी ऑफिसवर मोर्चा काढण्यात आला। ईडी सेबी भाई भाई अदानी लुटतोय देशाची कमाई, सेबीने दिली सूट, अदानी करतोय लूट आणि ईडी बसलाय चूप, सरकार चालवते दुकान त्यावर ईडी मेहरबान, अदानी सेबी पहलवान, देशाला लुटणाऱ्या सेबी आणि अदानीचा धिक्कार असो अशी तुफान घोषणाबाजी करत मुंबई काँग्रेसने ईडी कार्यालयावर धडक मोर्चा काढला। हिंडनबर्ग अहवालातून अदानीच्या घोटाळ्याचा फुगा फुटला आहे। यानंतरही ईडी अदानी कंपनीच्या महाघोटाळ्याची चौकशी का करत नाही याचे उत्तर द्या, अशी मागणी काँग्रेसने केली। केंद्रात भाजप सरकार आल्यापासून देशात लाडका उद्योगपती योजना सुरू असून सरकारच्या आशीर्वादाने अदानी कंपनी देशाची संपत्ती भ्रष्ट मार्गाने लुटत आहे। मोदी सरकार अदानीच्या भ्रष्टाचाराला पाठीशी घालत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे। त्यानंतरही विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावणारी ईडी अदानी कंपनीच्या घोटाळ्याकडे मात्र डोळे बंद करून पाहत आहे। अदानीच्या महाघोटाळ्याची चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसने ईडी ऑफिसवर मोर्चा काढला। हा मोर्चा अडवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला, पण कार्यकर्ते हटले नाही। त्यांनी रस्त्यावरच ठाण मांडले। अखेर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले। या मोर्चात खासदार चंद्रकांत हांडोरे, माजी मंत्री अस्लम शेख, माजी खासदार हुसेन दलवाई, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत, गणेश यादव, प्रेनिल नायर यांच्यासह महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवादल काँग्रेस, अल्पसंख्याक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सरकार जेपीसी चौकशीला का घाबरते? अदानी घोटाळ्याची चौकशी करण्याची जबाबदारी सेबी देण्यात आली होती, पण सेबीच्या प्रमुख माधवी बुच या घोटाळ्यातील लाभार्थी असल्याचे उघड झाले आहे। त्यामुळे अदानी कंपनीतील महाघोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे। पण केंद्रातील भाजप सरकार जेपीसी चौकशी करत नाही। अदानी घोटाळा सेबी व देशाच्या पंतप्रधानांभोवती फिरत असताना चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी। केंद्रातील सरकार जेपीसी चौकशीला का घाबरते, असा सवाल वर्षा गायकवाड यांनी केला। अरे वर्षा कैसे सच करो? राज्य सरकार के कहने के ऊपर मैं राज्य सरकार से कहना चाहती हूँ, हम इस लोकतंत्र में जीते हैं, संविधान को मानते हैं। ये लड़ाई ऐसे ही जारी रहेगी जब तक ज्वाइंट पार्लियामेंट्री कमेटी नहीं बनेगी, जब तक माधवी बुच को आप उस पद से नहीं हटाओगे और अडानी समूह की पूरी इंक्वायरी नहीं लगाओगे, तब तक ये लड़ाई हम लोग लड़ेंगे।